नमस्कार. नमस्कार. आज आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपलं मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार. आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून निवडून आला आहात, तर निवडणुकीचा अनुभव साहेब आम्हाला पहिल्यांदा काय सांगाल? निवडणुकीचा अनुभव तसा पूर्वीपासूनच मला होता. कारण लोकनेते आमचे कैलासवासी इंदुराव नाईक निंबाळकर यांच्याबरोबर तसा लहानपणापासूनच फिरत होतो. त्यामुळं निवडणुकीचे सगळे अनुभव माझ्या पाठीशी होतेच. आणि फलटण कोरेगाव मतदारसंघात बऱ्यापैकी लोकसभेला सुद्धा माझं नेतृत्व या तालुक्याचं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रचाराची धुरा बऱ्यापैकी मीच सांभाळत असल्यामुळं आणि आमचे सर्वच कार्यकर्ते यांचा माझा संपर्क असल्यामुळे तसं काय फारसं अवघड वाटलं नाही. साहेब आपण निवडणुकीच्या काळामध्ये फलटणचं बारामती करणार आणि एक त्या ह्याच्या आधी असं झालं की आपल्याला महायुतीच्या धर्मामुळं अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जावं लागलं. त्यांनी तिकीट दिलं, अजितदादांनी स्वतः फलटणमध्ये लक्षही दिलं. म्हणजे अजितदादा रणजितदादा ह्या जोडीमुळं फलटणचं बारामती होण्याचा जो शब्द दिला गेला किंवा जे सांगितलं गेलं बारामतीप्रमाणे सुखसुविधा फलटणमध्ये मिळणार आहेत, तर त्याबाबत आपल्याला दादांनी काय सांगितलं किंवा अजितदादा आणि रणजितदादांनी आपल्याचं काय हे ठरलं, नक्की कसं आपण पुढे नेणार आहोत? नाही, निश्चितपणे आपलं जे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, माननीय अजितदादा पवार साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, हे युती सरकार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते सरकार चाललं होतं, चालतंय. आणि तसंच आता ते नेतृत्व आमच्या अजितदादा पवार साहेब आणि आमचे तालुक्याचे नेते रणजितदादा नाईक निंबाळकर ह्या दोघांनी मिळून ठरवलंय. आणि त्याचबरोबर दादांची आणि माझी सुद्धा भेट झाली. त्या भेटीमध्ये सुद्धा दादांनी सांगितलं की निश्चितपणे फलटण तालुक्यातलं राहिलेलं विकासाचं अपूर्ण काम आहे, ते निश्चितपणानं पूर्ण करायचं. आणि ज्या ज्या सुविधा आपल्याला फलटण तालुक्यामध्ये देता येतील, आरोग्यविषयी असतील, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या चांगल्या शाळा बनवण्याचं उद्दिष्ट असेल, आणि या तालुक्यातील पानंद रस्ते आणि जे काही प्रमुख रस्ते राहिले असतील त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीनं काम करायचं. फलटण शहरामधल्या ज्या सुविधा आहेत, ज्या सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रत्येक सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीनं पोचवायचं काम करायचं आम्ही ठरवलेलं आहे. सर, फलटण तालुक्याबाबत आपण सांगितलं, पण फलटण शहरासाठी आपलं नियोजन काय असेल? किंवा फलटण शहरामध्ये बऱ्याच समस्या आहेत. म्हणजे अगदी जर बोलायचं झालं तर प्रत्येक चौकामध्ये म्हणजे मुताऱ्या पाहिजेत, मुताऱ्या नाही आहेत. फलटण शहरातल्या रस्त्यांवर असा एकही रस्ता नसेल की त्याच्यावर खड्डा नाही आहे. की या सगळ्या ह्याच्याबाबत आपण पुढे जाताना कशा पद्धतीने जायचं ठरवलं, किंवा बारामती शहराचं जे मॉडेल आहे ते मॉडेल आपण निवडणुकीच्या काळामध्ये फलटणला दाखवलं आणि त्याला फलटणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्याला म्हणजे लीड पण दिलं फलटण शहरामध्ये. तर आपण शहरासाठी काय प्लॅन असेल आपला? निश्चितपणे फलटण शहर तर चांगलंच बनवायचं आहे, कारण फलटण शहर हे महानुभाव पंतांची काशी आहे. आणि तिथं आपण बघतोय गेले अनेक वर्षापासून त्याच्याकडं फार दुर्लक्ष झालं आहे. आणि ते दुर्लक्ष आपण चांगल्या पद्धतीनं त्याचं सुशोभीकरण करणं, तिथं जो त्या श्रीकृष्ण मंदिराच्या पाठीमागं जो पाण्याचा ढो आहे तो सुद्धा अतिशय म्हणजे सगळ्या ह्या घाणीचं साम्राज्य तिथं पसरलेलं आहे. चक्रधर स्वामींचं जे जन्मस्थान आहे तिथं सुद्धा आपल्याला जाता येत नाही, इतकी घाण प्रचंड अस्वच्छता आहे. तर त्या सगळ्या सुविधा स्वच्छता करून तिथं चांगलं पर्यटनाचं स्थळ कसं करता येईल, कारण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी त्याच्यासाठी सुद्धा नियोजन केलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे 350 कोटी रुपयाचा प्लॅन ह्या फलटण शहरासाठी त्यांनी ठेवला होता. त्यातले बऱ्यापैकी 90 कोटी रुपयाचं काम आपण फलटण शहरासाठी टाकलेलं आहे. रस्ते, अंतर्गत रस्ते आणि सुशोभीकरण याच्यासाठी. त्यामुळे निश्चितपणानं फलटण शहरसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं देखणं शहर जसं बारामती आहे त्याच पद्धतीचं फलटण शहर नक्की होईल. साहेब, अजून एक पुढचा असा प्रश्न होता की आपल्या आरोग्य व्यवस्था किंवा हे जर म्हणायचं तर फलटणचं उपजिल्हा रुग्णालय असेल त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. तर त्याबाबत आपण लक्ष घालून फलटणला चांगलं हॉस्पिटल किंवा आहे हेच हॉस्पिटल, म्हणजे अगदी लगेच पूर्ण इमारती उभारणं हे करणं एवढं शक्य नाही, आहे हेच हॉस्पिटल कशा पद्धतीने करता येईल किंवा काय करता येईल आपल्या डोक्यात काय, म्हणजे कशी कल्पना आहे त्याबाबत? नाही, नक्कीच शहरातलं तर ग्रामीण रुग्णालय चांगलं करायचंच आहे. म्हणजे जे ग्रामीण रुग्णालय कैलासवासी चिमणराव कदम साहेबांनी झिरपवाडीमध्ये मंजूर करून घेतलं होतं, चांगल्या बिल्डिंग सुद्धा तिथं होत्या. पण
जे मागं काम झालं त्या नेतृत्वाने जे केलं आमदारांनी 15 वर्ष त्या हॉस्पिटलकडे खरं बघणं गरजेचं होतं, पण आता त्यांनी पाहिलं नाही त्याकडं. पण निश्चितपणानं त्याच्यावरती आपण निधी टाकून ते सुद्धा ग्रामीण रुग्णालयाने अतिशय चांगल्या पद्धतीचं की ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेला सुद्धा त्याचा निश्चितपणे फायदा झाला पाहिजे. ते रुग्णालय अतिशय सुसज्ज आणि चांगलं आणि चांगल्या आरोग्य सेवा तिथं निर्माण करायच्या. आणि शहरातलं सुद्धा जे हॉस्पिटल आहे, कारण तिथं पार्किंगची व्यवस्था नाही. कारण ग्रामीण भागातून जर माझा गोरगरीब शेतकरी आला तर त्याला तिथं थांबता येत नाही, उभं राहता येत नाही, अशी परिस्थिती त्याची तिथं आहे आणि राहताही येत नाही. तर माझं एक स्वतःचं असं हे आहे की तिथं असं रुग्णालय, ते ग्रामीण रुग्णालय बनवायचं की तिथं ग्रामीण भागातून शेतकरी, गोरगरीब शेतकरी आला तर त्याला राहण्याची सुद्धा सोय तिथं चांगल्या पद्धतीनं असावी आणि रुग्णाची सुद्धा व्यवस्था चांगल्या पद्धतीनं कशी राखता येईल, त्यांना औषधं सगळी कशी उपलब्ध करून देता येईल, याच्यावरती माझं लक्ष असणार आहे. साहेब, आता हा आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न झाला किंवा म्हणजे आपण फलटण शहराबाबत बोललो, पण आपण स्वतः शेतकरी आहात, शेतकरी कुटुंबातून आपण आलेला आहात. तर शेतकऱ्यांसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणजे त्यामध्ये फलटणच्या पूर्व भागामध्ये जर गेलं तर कापूस मोठ्या प्रमाणावर आता लागला जातोय. तर कापसासाठी कापूस खरेदी केंद्र किंवा इतर शेतकऱ्यांचे, आता मी आपल्याला सांगण्यापेक्षा आपल्याला त्या समस्या जास्त माहिती, तर शेतकऱ्यांसाठी म्हणून आपण काय करणार आहात? आता पूर्व भागामध्ये कापसाचं उत्पन्न तसं वाढलेलंच आहे, पण आता ते किती टोटल मी त्याचा आता माहिती कृषी विभागाकडून घेतल्यानंतर किती आपल्या तालुक्यामध्ये कापूस पिकतो याची माहिती घेऊन त्याच्यामध्ये कसं त्याला शेतकऱ्याला न्याय देता येईल किंवा त्याचं कसं कापसाचं एखादं खरेदी केंद्र काढता येईल किंवा आता परराज्यातले किंवा आपल्या राज्यातले बरेचसे व्यापारी आपल्या इथं खालच्या पूर्व भागामध्ये येतात आणि कापूस खरेदी करतात, त्याला अजून त्यात कसं व्यवस्थितपणा आणता येईल याच्यावरती निश्चितपणाने मी लक्ष देईन. साहेब, आपल्या राज्यामधलं पहिलं फळांचं गाव म्हणून धुमाळवाडीकडे हे करतो आणि धुमाळवाडी, आपणही धुमाळवाडीचेच आहात किंवा धुमाळवाडीला आपली शेती आहे तिथं पूर्ण आपण बघता, तर आपण धुमाळवाडीबद्दल किंवा त्या परिसरासाठी आपल्या काय योजना आहेत, आता तिथल्या समस्या आपल्याला जास्त माहिती आहेत. तर धुमाळवाडी तसं बऱ्यापैकी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मी तिथं याच्यापूर्वीच धुमाळवाडीमध्ये काम भरपूर केलेलं आहे. कारण पूर्वी तिथं गेले 25-30 वर्ष त्या धुमाळवाडीत जायला रस्ता नव्हता, म्हणजे डांबरीकरण नव्हतं. ते डांबरीकरण आपण करून घेतलं. तिथली पाण्याची जी अडचण होती महत्त्वाची, ती पाण्याची अडचण धुमाळवाडी गावची सोडवली आणि वाडी वस्तीवरती जाणारे सुद्धा बऱ्यापैकी रस्ते पूर्ण केलेले आहेत. आणि तसंच धुमाळवाडी गाव हे फळांचं गाव आहेच आहे, कारण 1982-83 पासून तिथं डाळिंबाची लागवड झाली आणि तिथून त्या भागामधला शेतकरी कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घेण्याचं आम्ही ध्येय पूर्वीपासूनच ठेवलं होतं आणि तिथला शेतकरी सुद्धा त्याच ताकदीचा काम करणारा, कष्ट करणारा शेतकरी माझ्या गावातला आहे. आणि त्या पंचक्रोशीतलं गिरवी, निरगुडी असेल, बोडकेवाडी असेल, प्रत्येक भागातला आमचा शेतकरी अतिशय कष्ट चिकाटी ठेवून आणि कमी पाण्यावरती जास्त उत्पन्न, आम्हाला पूर्वीपासूनच ते हे असल्यामुळं, सवय असल्यामुळं, पाणीच नव्हतं पूर्वीपासून आम्हाला, पण जे पाणी आहे त्याच्यामध्ये निश्चितपणानं कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घेण्याचं काम आमचा शेतकरी चांगल्या पद्धतीनं करतो. त्याच पद्धतीनं धुमाळवाडीमध्ये धबधबा आहे, तो धबधबासुद्धा अतिशय चांगला आणि प्रसिद्ध आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कशा सुविधा देता येतील, तिथं रस्ते, अंतर्गत रस्ते आणि म्हणजे सिक्युरिटीच्या दृष्टीने कसं आपल्याला तिथं व्यवस्थित रस्ता नेता येईल, जो पर्यटन वर्ग तिथं येतो त्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने कशी त्यांची सुखसोयी तिथं कशा उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार. पर्यटकांना सिक्युरिटी देऊन आपण पर्यटन स्थळ म्हणून ते विकसित करण्याची इच्छित आहेत. आता हे झालं ना, रणजितदादांचं एक स्वप्न होतं की तालुक्याच्या पूर्व भागामध्ये MIDC असावी. नाईकबोंवाडी MIDC त्यांनी मंजूर करून घेतली. तालुक्यातल्या युवकांना बाहेर नोकरीला जायच्याऐवजी फलटण तालुक्यामध्येच त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी दादांनी नाईकबोंवाडीला MIDC केली. त्याचं जे पुढचं प्रलंबित काम आहे, तर त्याबाबत आपलं पुढचं धोरण काय असणार आहे? निश्चितपणे पहिलं आमचं काम ह्या फलटण तालुक्यातील बेरोजगार तरुणांना, फलटण आणि कोरेगाव या भागातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम 100% मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीनेच आमच्या हालचाली आता सुरू आहेत. दादा, आम्ही परवा मुंबईलाही गेलो, अजितदादा साहेबांची भेट पण घेतली आणि त्याच्यावरती सकारात्मक आमची चर्चा झाली आणि लवकरात लवकर कसे आपल्याला MIDC सुरू करता येईल याच्याबद्दलची चर्चा पण झाली आणि आम्ही ती लवकरच काम हातात घेऊन पूर्णत्वास नेणार आहेत. येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये बऱ्यापैकी MIDCचा काम शासकीय दृष्ट्या सगळं पूर्ण झालेलं असेल, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
साहेब, आता आपण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण एक सर्वसाधारण हे होतं की सर्वसामान्य नागरिकांमधला माणूस आमदार झालेला आहे, शेतकरी कुटुंबातला माणूस आमदार झाला आहे. तर फलटण किंवा कोरेगाव तालुक्यातल्या जनतेला जर समजा आपल्याशी संपर्क साधायचा असेल किंवा आपल्याला भेटायचं असेल, तर साहेब त्यांना आपण कुठं भेटणार किंवा काय ठराविक वेळ देणार, कसं आपलं त्या बाबतीत कसं नियोजन आहे? आणि निश्चितपणे आता इथं जिथं बसलोय ते आमचं प्रसिद्ध म्हणजे माई बाजार, इथं माझा बाजार होता तो आता बंद आहे. या ठिकाणीच मी एक कार्यालय सुरू करतोय आणि त्याचबरोबर आमची जुनी पहिल्यापासून आमचे कार्यालय आहेच आहेत. खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आम्ही जिथं काम करत होतो पूर्वीपासून शहरामध्ये आमच्या 3-4 ठिकाणी आमचे कार्यालय आहेत. मलटणमध्ये आमचं कार्यालय आहे, फलटणमध्ये महाराजा मंगल कार्यालयाच्या तिथं एक कार्यालय आहे आणि पुणा गाडगीळच्या वरती एक आमचं एक कार्यालय आहे आणि इथं एक कार्यालय आहे. म्हणजे फलटण शहरामध्ये 4 ते 5 ठिकाणी आमचे कार्यालय आहेत. त्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत. येणाऱ्या सर्वसामान्य माझ्या बांधवांना कमीत कमी वेळामध्ये त्याचं कसं काम करता येईल याच्यासाठी निश्चित आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यांचा प्रत्येक आलेला प्रश्न निश्चितपणाने आम्ही सोडू. तर हे होते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन कांबळे पाटील यांनी आपल्याला सांगितलं की फलटणचा विकास करण्यासाठी आगामी काळामध्ये कसं जाणार आहोत. सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यासाठी सुद्धा ते उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा जो जुना माई बाजार होता, आता त्यांनी तो बंद केलेला आहे. त्या ठिकाणी माई बाजारच्या या ठिकाणी आमदार सचिन पाटील यांचं कार्यालय राहणार आहे. यासोबतच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सुद्धा ते उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांचे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध असणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, फलटणमध्ये नक्की कोणता विकास केला पाहिजे, कोणती विकास कामे मार्गी लावली पाहिजेत, आगामी काळामध्ये आमदार सचिन पाटील यांनी कोणकोणत्या सुखसुविधांसाठी विशेष भर दिला पाहिजे, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी स्थैर्यच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबले नसेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ.